आपला पहिला चेंडूचा समाचार घेतला ओमकार यांनी, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. खरंच एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील आणि आपल्या नावाला साजेल अशी फटकेबाजी करताना पहिल्याच चेंडूवर समाचार घेतला आणि धावसंख्येत 6 आणि भर. धावसंख्या होते ती बिनबाद अशा 8 धावा. चौथा चेंडू घेऊन श्रेयस ओमकारच्या दिशेने पुन्हा एकदा कसा फटका. अशा पद्धतीचा चेंडू जर टाकला ओमकार यांना तर झोपेतून उठून सुद्धा तुम्हाला षटकार टोळवतील. धावसंख्येत 6 आणि भर. धावसंख्या होत आहे ती 14 या धावसंख्येवर. सलग 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळते तो ओमकार देसाई यांच्या फळीतून. फायनल मध्ये प्रवेश मिळवते श्री स्वामी समर्थ संघाने. पहिल्याच चेंडूवर समाचार केला, पुल केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. मिड विकेटच्या दिशेला 6 धावां करता. धावसंख्येत 6 आणि भर. धावसंख्या होते ती 54 धावा. अर्धशतक झालेलं ते टाईपॅकर संघाचं. या आणखी 5 चेंडू मध्ये किती प्रहार करतायत ते ओमकार देसाई आपल्या संघासाठी खरोखरच. आता मात्र कसा फटका. निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार. एक बिग षटकार क्रमांक 1. धावसंख्येत 6 आणि भर. आपलं खातं उघडलं, माफ करा 6 धावा. याआधी एक धावांनी खातं उघडलं होतं ओमकार यांनी. आता मात्र षटकार मारला. धावसंख्येत 6 आणि भर. धावसंख्येला ती 8 धावा. धावसंख्येला ती 11. लखन कसा चेंडू आणि तेवढा चांगला फटका आणि गचा असा क्षेत्ररक्षण. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावां करता. धावसंख्येत 4 निभर. धावसंख्या होते ती 15 धावा. गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडनं ओमकारच्या दिशेने. आता मात्र कसा फटका. चेंडू जाईल MNK मैदानाच्या दिशेने. 6 धावां करता. धावसंख्येत 6 आणि भर होते. धावसंख्या पुढे सरसावते आहे 14 या धावसंख्ये. पुन्हा एकदा ओमकार. कसा फटका. चेंडू जाते सीमारेषा पार. 6 धावां करता. धावसंख्येत 6 आणि भर. धावसंख्या होते ती 30 धावा. चांगली हाणामारी पाहायला मिळते ते ओमकार देसाई यांच्याकडनं. आतापर्यंत 3 षटकाराचा घेतो आपल्या संघासाठी.